नमस्कार मित्रांनो, आता सकाळचे वाजले 8. तर आपण जाणून घेऊ आज दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट. छोटूसे अपडेट आहे मित्रांनो. पुढे जाण्याआधी विनंती करेल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर आपण स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो, आज सर्वात जास्त जोर आहे तो आहे वाशिमच्या आसपासच्या परिसरामध्ये. हिंगोली, पुसद, लोणार, मेकर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आज दुपार ते संध्याकाळपर्यंत आपल्याला बघायला मिळेल. तर मित्रांनो, इकडे बघू शकता आपण खामगावच्या भागात आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आहे. अकोला, मोताळा, बुलढाणा, चिखलीच्या पूर्व परिसरामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो. आज जोर आहे मित्रांनो तो संपूर्ण विदर्भामध्ये आहे. खूप जोर आहे मित्रांनो पावसाचा. अकोटच्या पश्चिमी भागामधील देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता संध्याकाळपर्यंत आहे. जळगाव जामोदमध्ये देखील मित्रांनो खूप जोर आहे आज पावसाचा. पावसाचा जोर सर्वात जास्त आज मित्रांनो विदर्भामध्ये आपल्याला बघायला मिळेल. खूप जोर आहे मित्रांनो. कालपासून या भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे. लोणारच्या आसपासच्या परिसरामध्ये, जालन्याच्या पूर्वी परिसरामध्ये मित्रांनो हलका ते कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आहे. तर आपण इकडे बघू शकता मित्रांनो, अजंठा, सिल्लोड या भागात देखील कुठे जोरदार ते कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आपल्याला बघायला मिळू शकते. मित्रांनो, इकडे उत्तर महाराष्ट्रात जर बघितल्यास तर उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये जळगावच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल, नाही तर कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आहे. येवला, सावदा, एरोंडल, चोपडा, मन्नेर, पारोळा, पाचोरा या भागात मित्रांनो ढगाळ वातावरण तर कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. भुसावळ, उदळी, फैजपूर, यावल, रायवेर या भागात मित्रांनो कुठे रिमझिम तर कुठे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल. तर मित्रांनो, नांदेडच्या भागात बघितल्यास नांदेडच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये खूप चांगला पावसाचा इशारा आज दुपार ते संध्याकाळपर्यंत बघायला मिळू शकतो मित्रांनो. पूर्णा, बसमत, परभणी, भोकर या भागात देखील आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो संध्याकाळपर्यंत. खूप जोर आहे मित्रांनो आज विदर्भामध्ये पावसाचा. इकडे जर बघितलं तर आपण श्री छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या परिसरामध्ये इतर रिमझिम तर कुठं जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला आज संध्याकाळपर्यंत बघायला मिळू शकते. विजयपूर, कन्नड, चाळीसगावच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील मित्रांनो कुठे रिमझिम तर कुठे चांगला पाऊस बघायला मिळू शकतो आज संध्याकाळपर्यंत. तर मित्रांनो, आज चांगलं वातावरण, पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. तर इकडे जर बघितलं नाशिकच्या परिसरामध्ये फक्त आपल्याला दुपारपर्यंत आज मित्रांनो ढगाळ वातावरण आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकते. थोडासा पाऊस आहे मित्रांनो त्र्यंबकेश्वरच्या भागामध्ये रिमझिम. तर मित्रांनो, कोकण किनारपट्टीत जर बघितलं तर कोकण किनारपट्टीवर चांगला पाऊस आज तुम्हाला बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत. जोरदार ते अतिजोरदार. राजापूरमध्ये पण चांगला पाऊस आहे मित्रांनो. साखरापामध्ये पण चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. पठाणमध्ये पण चांगला पाऊस बघायला मिळू शकतो आज संध्याकाळपर्यंत. तर मित्रांनो, इकडे सांगलीच्या भागात जर बघितलं तर सांगलीच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला आज ढगाळ वातावरण दिवसभर बघायला मिळू शकते मित्रांनो. कोल्हापूरच्या काही भागामध्ये रिमझिम ते कुठे हलका पाऊस पडण्याची शक्यता आज संध्याकाळपर्यंत आहे. जास्त सांगलीच्या आसपासच्या परिसरामध्ये वातावरण दिसत नाही मित्रांनो पावसाळी. कुठे रिमझिम पडला तर पडू शकतो, नाहीतर पूर्ण ढगाळ वातावरण आज संध्याकाळपर्यंत आपल्याला बघायला मिळू शकतं. पंढरपूरच्या आसपासच्या परिसरात मित्रांनो थोडा हलका पाऊस पडण्याची शक्यता आज दुपार ते संध्याकाळपर्यंत आहे. सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील मित्रांनो हलका ते मध्यम स्वरूपाचा आज पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो, आज सर्वात जास्त जोर आहे तो आहे मित्रांनो खरं नागपूरच्या भागात देखील मित्रांनो आज चांगला पाऊस आहे. नागपूरच्या संपूर्ण आसपासच्या परिसरामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आज दुपार ते संध्याकाळपर्यंत आपल्याला बघायला मिळू शकते. खूप जोर आहे मित्रांनो विदर्भामध्ये पावसाचा. नागपूरमध्ये देखील चांगला जोर आपल्याला आज बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत. खूप जोर आहे मित्रांनो. अति जोरदार ते जोरदार पावसाची शक्यता संपूर्ण विदर्भामध्ये आज संध्याकाळपर्यंत आहे.